मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे कॉम्पिटिटिव्ह एक्झाम हबच्या या चॅनलमध्ये. तणाव, स्ट्रेस, डिप्रेशन यासारखे शब्द जरी आपण ऐकली तर मित्रांनो, आपल्या मनावर मोठा दगड पडल्यासारखा, ओझं पडल्यासारखं आपल्याला वाटतं. आणि मित्रांनो, हेच ओझं या व्हिडिओच्या माध्यमातून मी कमी करणार आहे. आपलं जीवन, आपलं मन हे प्रसन्न प्रफुल्लित कसं राहील याबद्दल आपल्याला माहिती देणार आहे. मित्रांनो, आजकालचं जीवन हे मोठं धकाधकीचं आहे. येथे कोणालाही वेळ नाही आहे असं म्हटलं जातं. आणि मित्रांनो, हा वेळ आपला घेतला तरी कोण, हे सुद्धा आपण समजून घेणं खूप गरजेचं आहे. आपण एवढं फास्ट कसं काय झालो याचा सुद्धा विचार करणं खूप गरजेचं आहे. मित्रांनो, माणसाला माणूस ओळखत नाही अशा प्रकारची स्थिती आता निर्माण झालेली आहे. माणसामधली माणुसकी लोप पावत चाललेली आहे. मित्रांनो, लहान मुलांपासून तर वयोवृद्ध लोकांपर्यंत जो तो आपल्या नादामध्ये मस्त आहे. वेगळ्या लोकांचे वेगळ्या माध्यमातून वेगळे प्रश्न असतात आणि या अनेक प्रश्नांच्या माध्यमातून तणाव निर्माण होतो. एखादी गोष्ट आपल्या मनाप्रमाणे झाली नाही तर आपण लगेच त्यावर प्रतिक्रिया देतो आणि या प्रतिक्रियेच्या माध्यमातून जर एखादी गोष्ट ही आपल्या मनाप्रमाणे नाही झाली तर मात्र त्यामधून तणाव निर्माण होत असतो. हा तणाव आपण कसा दूर करावा, या मनावरचं ओझं कसं दूर करावं, हा एक सर्वात मोठा प्रश्न आपल्या सर्वांच्या समोर असतो. मित्रांनो, आपण विचार केला पाहिजे की आपण जन्माला आलो तेव्हा काय घेऊन आलो होतो आणि जाणार आहोत तेव्हासुद्धा काय घेऊन जाणार आहोत. मित्रांनो, काही गोष्टी आपल्या जीवनामध्ये जर आपण कटाक्षाने पाळल्या तर मी तुम्हाला शब्द देतो की तुमच्या जीवनामध्ये कधीही तणाव, टेन्शन हे येणार नाही. तर ह्या सर्व गोष्टी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्यायचं आहे. तणाव म्हणजे नेमकं काय? तर मित्रांनो, आपल्या आजूबाजूला काही बदल घडतात. त्या बदलाप्रती आपण शारीरिक आणि मानसिक प्रतिक्रिया व्यक्त करतो. वातावरणातील बदल प्रतिकूल असल्यास व्यक्त होणारी आपली प्रतिक्रिया तणावात दर्शवत असते. एखाद्या वेळेस एखादी गोष्ट किंवा एखादा बदल जेवढा जास्त असतो तेवढाच जास्त तणाव हा आपल्या मनावर पडत असतो. मित्रांनो, अभ्यास करणारे विद्यार्थी असतील, स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारे, स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी मित्र असतील, व्यावहारिक जीवनामध्ये प्रपंच चालवणारे नवरा बायको असतील, त्यांचा संसार असेल, या सर्वांमध्ये थोड्याफार जरी घटनेवरून लगेच त्यांच्यामध्ये तणाव निर्माण होत असते. कोणाकडे मित्रांनो सहन करण्याची क्षमता ही राहिली नाही आहे. क्रियेला प्रतिक्रिया लगेच दिली जाते. यामुळे मित्रांनो, यासारख्या गोष्टी ह्या मानवाच्या जीवनामध्ये घर करून राहत आहेत आणि हे सुंदर जीवन मित्रांनो कुठेतरी या तणावाच्या खाली जगलं जात आहे आणि जीवनाचा खरा आनंद हा आपल्याला घेता येत नाही आहे. तर हाच आनंद आपण सर्वांनी घेतला पाहिजे. तणावाचा आरोग्यावर खूप मोठा परिणाम होत असतो. तणाव जर जास्त काळ राहिला तर त्याचं रूपांतर चिंतेत होतं आणि मित्रांनो, म्हटलं जातं की चिंता ही मानवाला खाते. जर आपण तणावाखाली असलो, चिंतित असलो तर खाल्लेलं आपल्या अंगाला लागत नाही आणि मग कालांतराने वेगवेगळ्या प्रकारचे रोग हे आपल्याला होतात, व्याधी होतात आणि याचा विपरीत परिणाम मित्रांनो आपल्या संपूर्ण जीवनावर होत असतो. आपल्याबरोबर आपल्या परिवारावर होत असतो, आपल्या मित्रमंडळीवर होत असतो आणि या माध्यमातून मित्रांनो हाताला काहीच मिळत नाही आणि हाती येते ती निराशा. या माध्यमातून मित्रांनो आपली मानसिक एकाग्रता ढळून जाते, उत्साह जीवनामध्ये राहत नाही, डोकेदुखी सुरू होते, आपल्याला अभ्यासात मन लागत नाही, थकवा वाटू लागतो, मन आणि शरीर हे तणावाने मित्रांनो अनिष्ट व्याधीने ग्रासून जातं. त्याचबरोबर अनेकदा मानसिक संतुलनही आपलं बिघडतं आणि यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये चिडचिडपणा आपल्यामध्ये निर्माण होतो, संताप वाढतो, कोणीही बोललं तर आपल्याला सहन होत नाही आणि तळपायातली आग ही मस्तकात जाते आणि याचे विपरीत परिणाम मित्रांनो
आपल्याला नंतर भोगावे लागतात। याचबरोबर मानसिक आजारही आपल्याला घेतात, झोप येत नाही, रात्रभर आपण जागी राहतो, विचित्र स्वप्न येतात, डोकेदुखी, मायग्रेशन, नैराश्य, उच्च रक्तदाब, हृदयासंबंधीचे वेगवेगळे आजार, लठ्ठपणा, ॲसिडिटी, अल्सर, केस झडणे यासारख्या व्याधी आपल्याला ग्रासून ठेवतात। आणि मित्रांनो, हे सुंदर जीवन आपलं नरकरूपी बनते। त्यामुळे या तणावातून बाहेर यायचं असेल तर मी खूप मौल्यवान व तुम्हाला माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे। नक्की आपल्या जीवनामध्ये आपण बदल करा मित्रांनो, तुम्ही तणावमुक्त 100% व्हा। तणाव का निर्माण झाला ते आपण सर्वप्रथम जाणून घेतलं पाहिजे आणि त्यानंतर त्यापासून आपल्याला कशा प्रकारे मुक्ती मिळवता येईल यासाठी आपण विचार केला पाहिजे की आपल्याला यापासून कशा प्रकारे मुक्ती मिळवता येईल। त्याचबरोबर मित्रांनो, आपल्या क्षमतेनुसारच आपण काम केलेलं बरं। कधी काय होतं की आपण आपल्या क्षमतेच्या व्यतिरिक्त आणि ताकदीच्या बाहेर प्रयत्न करतो आणि प्रयत्न केलो तर कधी आपल्या हातामध्ये निराशा येते आणि ही निराशा आपल्याला सहन न झाल्यामुळे त्याचं रूपांतर तणावामध्ये कन्वर्ट होते। त्यामुळे एक तर तुम्ही तुमच्यामध्ये धैर्य ठेवा, सामर्थ्य ठेवा की अपयश पचवण्याची शक्ती ठेवा, तरच तुम्ही या तणावावर मात करू शकता। अन्यथा आपली स्वप्न ही मर्यादित ठेवा। जास्त शत्रू निर्माण करू नका मित्रांनो। जय आणि पराजयाच्या भावना ह्या फार तीव्र असतात। यामुळे मित्रांनो अनेक प्रकारच्या गोष्टी ह्या भविष्यामध्ये घडू शकतात। त्यामुळे आपण माफ करायचं शिका। कोणी आपलं नुकसान करत असेल तर त्याकडे दुर्लक्ष द्या आणि जय पराजय शत्रुत्व यापासून दूर राहा। सतत काम करणे टाळलं पाहिजे मित्रांनो। एक गोष्ट आपण जर सतत करत राहिलो तर त्याची एक सवय आपल्याला लागते। त्यामुळे आपण विश्राम करणं खूप गरजेचं आहे। काही लोक तणावाखाली येऊन ड्रिंक्स घेतात, ड्रग्स घेतात, वेगळे व्यसन त्यांना लागतात आणि यामुळे मित्रांनो बऱ्याच लोकांचा संसारसुद्धा उद्ध्वस्त झालेला आहे। मुलगा अशा वडिलाला वडील म्हणत नाही, पत्नी त्याला आपला पती मानत नाही आणि असं जीवन काय कामाचं आहे मित्रांनो। त्यापेक्षा आपण निर्व्यसनी राहून यावर मात करणं खूप गरजेचं आहे। आपल्या गरजा आपण कमी ठेवल्या पाहिजेत। त्याचबरोबर आकस्मिक घडणाऱ्या घटनेकडे आपण शांत चित्ताने निरीक्षण केलं पाहिजे। एखादी गोष्ट आकस्मिक घडली असेल तर ती का घडली याचा आपण विचार केला पाहिजे। आधी आपल्याला काय साध्य करायचं आहे ते आपण ठरवलं पाहिजे आणि त्यानुसार ताण न घेता ते साध्य करण्याचा आपण प्रामाणिक प्रयत्न केला पाहिजे। नेहमी सकारात्मक विचार आपण केले पाहिजेत। नकारात्मक विचारांना आपण कायम दूर ठेवलं पाहिजे। त्याचबरोबर आपण सतत चिडत तर नाही ना याचा विचारसुद्धा आपण केला पाहिजे। त्याचबरोबर मित्रांनो, आधी आपल्या व्यक्तिमत्वाची वैशिष्ट्य आपण लक्षात घेऊन त्यानुसार आपण तणाव कमी करण्यासाठी प्रयत्नशील असले पाहिजेत। आपल्या मनाला आपण सल्ला दिला पाहिजेत। मित्रांनो, या अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी सुद्धा सांगितलं होतं की आपलं मन हे आपलं सर्वात जवळचा मित्र असतो। आपल्या सर्वात जवळचा मित्र कोणी असेल तर आपलं मन आहे आणि आपला सर्वात मोठा शत्रू असेल तर ते सुद्धा आपलं मन आहे। त्यामुळे आपल्या या मनावर आपण ताबा ठेवणं खूप गरजेचं आहे। मन वढाये उभ्या पिकातलं ढोरं, किती हाकालं जाई पिकामध्ये, अशा प्रकारचं बहिणाबाईची कविता आहे। तर मित्रांनो, आपल्या मनावर आपला ताबा असणं खूप गरजेचं आहे। जोपर्यंत तुम्ही मनावर ताबा ठेवणार नाही तोपर्यंत मित्रांनो तुम्ही यशस्वी होऊ शकणार नाही। त्यामुळे मनाला आपण आदेश दिला पाहिजे की हे चांगलं आहे, हे वाईट आहे आणि याची पारख आपल्यामध्ये असली पाहिजे। दुसऱ्यांना एका विशिष्ट मर्यादेपर्यंतच आपण बदलू शकतो हे सुद्धा आपण लक्षात ठेवलं पाहिजे। बऱ्याच लोकांच्या अपेक्षा असतात की समोरचा व्यक्ती हा माझ्या मताप्रमाणे चालला पाहिजे, माझ्या मताप्रमाणे तो बदलला पाहिजे। आणि मित्रांनो, हे लक्षात घ्यायचं आहे, प्रत्येकाचं व्यक्तिमत्व हे वेगळं असतं। कोणालाही आपण बदलू शकत नाही, काही विशिष्ट प्रमाणामध्येच बदलू शकतो, हे लक्षात ठेवलं पाहिजे। त्याचबरोबर पुढच्यांना ठेच तर मागच्यांना शहाणपणा असं म्हटलं जातं। तर मित्रांनो, हा तणाव आपल्या जीवनामध्ये का उद्भवलेला आहे, मागे अशा काही गोष्टी घडल्या होत्यात का आणि त्यावर आपण काय मात केली किंवा कशा प्रकारे रिॲक्शन दिली याचा सुद्धा विचार केला पाहिजे। त्या चुका जर तुम्ही जीवनामध्ये परत करत राहिलात तर मित्रांनो तुमच्या जीवनामध्ये जीवनभर तुम्हाला तणाव राहील। त्यामुळे अशा गोष्टीकडे दुर्लक्ष करा। बऱ्याच घरामध्ये सून सासू यांची भांडणं असतात, नवरा बायकोची भांडणे असतात आणि कारण काही नसतं, शिल्लक कारण असतं। यामुळे ताणतणाव होतो आणि परिणामी ते टोकाची भूमिका घेतात, म्हणजे सुधारायला कोणी तयार नाही। मित्रांनो, बरेचसे प्रकरण आहेत,
प्रेमी युगलांचं वेगळं टेन्शन असतं. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना जर यश मिळालं नाही तर तो टेन्शनमध्ये जातो. एखादा विद्यार्थी असला त्याला 10वी-12वीला चांगले गुण मिळाले नाही, तो डिप्रेशनमध्ये जातो. तर हे कशासाठी आपण करत आहोत मित्रांनो? आपल्या कॅपॅसिटीप्रमाणे आपलं मूल्यांकन झालेलं आहे, आपण लक्षात ठेवायचं आहे. प्रामाणिक प्रयत्न करणं हे आपलं काम आहे. यश अपयश हे आपण समोरच्यावर सोडून द्यायचं आहे. ह्या सर्व गोष्टी आपण लक्षात ठेवल्या पाहिजेत मित्रांनो. त्याचबरोबर तणावासंदर्भात तुमचे जवळचे मित्र, नातेवाईक यांच्याशी आपण चर्चा केली पाहिजेत आणि चर्चेतून मित्रांनो तणाव हा कमी होत असतो. आपल्या ज्या काही मनामधल्या भावना आहेत, वेदना आहेत त्या व्यक्त करा. दुसऱ्यावर विश्वास ठेवा आणि यामुळे या भावनांना तुम्ही जर बांध फोडलात, त्या जर निचरा त्याचा केला तर नक्कीच मित्रांनो आपल्या मनातील सर्व वेदना ह्या कमी होतील आणि ह्या वेदना मित्रांनो आपल्या या वेदना कन्वर्ट होतील आपल्या जीवनाच्या आनंदी जीवनाकडे. त्याचबरोबर नियमित आपण व्यायाम केला पाहिजेत, योग केला पाहिजेत, फिरलो पाहिजेत. आपल्याला जे आवडेल, तुम्हाला जर पिक्चर पाहायला आवडत असेल तर पिक्चर बघा, गाणे ऐकायला आवडत असतील तर गाणे ऐका. तुम्हाला जो छंद आहे तो छंद तुम्ही जोपासा, सर्वात महत्त्वाचं. यामुळे काय होईल मित्रांनो, तुमचा तणाव हा कमी होऊन जाईल. नियमितपणे आपण ध्यान केलं पाहिजे, प्रार्थना केल्या पाहिजेत. यामुळे 100% तणाव हा कमी होत असतो. ध्यान आणि प्रार्थनामध्ये एवढी मोठी ताकद आहे मित्रांनो की तुमच्या जीवनामध्ये जेवढे काही दुःख आलेले आहे ते दुःख नष्ट करण्याची ताकद जर कशामध्ये असेल तर ती म्हणजे ध्यान आणि प्रार्थनेमध्ये. तर आपण नियमितपणे ती केली पाहिजेत. दिवसभरात सतत काम न करता आपण थोडी विश्रांतीसुद्धा घेतली पाहिजेत. त्याचबरोबर एखाद्या वेळेस तर आपल्याला राग आलेला असेल, चिडचिडपणा आलेला असेल, एखाद्याला आपल्याला वाटत असेल की आता याचं काय करावं काय नाही, तर त्यावेळेस मित्रांनो थोडे थांबा, दीर्घ श्वास घ्या आणि 2 ते 3 मिनटं विचार करा आणि नंतर आपला राग शांत झाल्याच्या नंतर मित्रांनो ॲटोमॅटिकलीच आपला तणावसुद्धा हा निवळलेला आपल्याला दिसेल. आपली एक दिनचर्या आपण ठेवायची आहे आणि प्रत्येक गोष्टीसाठी आपण विशिष्ट वेळ द्यायचा आहे. त्याचबरोबर मित्रांनो मनुष्य हा एक पारिवारिक प्राणी आहे, सामाजिक प्राणी आहे. त्यामुळे आपल्या परिवारासोबत आपण जास्तीत जास्त वेळ देणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे काय होईल की आपला ताण हा कमी होईल. आपल्या भावना एकमेकांपर्यंत आपण व्यक्त करू आणि या माध्यमातून आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये तणाव मुक्ती करता येईल. त्यामुळे आपण परिवाराला वेळ देणं खूप गरजेचं आहे, त्यासोबत राहणं खूप गरजेचं आहे. त्याचबरोबर संत तुकाराम महाराज यांचा एक अभंग आहे जो की आपल्या पूर्ण आयुष्याबद्दल आपल्याला एक बोध देणारा हा अभंग आपण नक्कीच अनुकरून याचं केलं पाहिजे. तर मित्रांनो बघा, शनोशनी हाची करावा विचार, तरावया पार भवसिंधू, नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान, संत समागमी धरुनी आवडी, करावी तातडी परमार्था, तुका म्हणे एही लोघीच्या व्यवहारे, नये डोळे धुरे भरुनी राहो. तर मित्रांनो हा देह नाशिवंत आहे आणि हा जाणार आहे, हे सर्वांना माहिती आहे. संत तुकाराम महाराजांनी आपल्याला त्या काळापासूनच सावध केलेलं आहे की हे मानवा, हा तुझा देह जाणार आहे. तू स्वतः गर्व करू नको, अहंकार ठेवू नको आणि परमार्थाची चाकरी कर, परमार्थ कर. कोणासोबत वाईट वागू नको, कोणाचं नुकसान करू नको, कोणावर अन्याय करू नको, हे संत तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे. आणि मित्रांनो हा भवसिंधूचा तर जर आपल्याला पार करायचा असेल, आपलं आयुष्य आपल्याला आनंदीमय करायचं असेल, आपल्याला जीवनामधून काहीतरी साध्य करायचं असेल तर मित्रांनो आपण परमार्थ करणं खूप गरजेचं आहे. परमार्थ याचा अर्थ आपण इथे असाही लावू शकतो की सत्कार्य करणं खूप गरजेचं आहे. त्याचबरोबर मित्रांनो संत तुकडोजी महाराजांनी सुद्धा सांगितलेलं आहे की बघा, क्या किया रे तूने जीवन गमा दिया क्या किया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया रे, अमृत को छोडो पिता है शराब रे. तर तुकडोजी महाराजांनी खूप छान सांगितलेलं आहे की जीवन काय आहे, जीवनाचा आनंद घ्या, उगीच टेन्शन घेऊ नका, ताण घेऊ नका, कोणाचे मन दुखवू नका आणि कोणाला फसवू नका. तर मित्रांनो तुम्ही जर अशा प्रकारची सद्गुण ठेवलेत तर तुम्हाला थोडा त्रास जाईल. खऱ्या माणसाला जीवनामध्ये त्रास असतो, परंतु मित्रांनो तुम्हाला कोणत्याही प्रकारचा ताण या माध्यमातून येणार नाही. त्याचबरोबर आपली भावना अशी असली पाहिजेत की हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे.
तर मित्रांनो, अशा प्रकारच्या प्रार्थना ह्या आपल्याला ऊर्जा देत असतात. दुसऱ्याला माफ करण्यासाठी ह्या प्रार्थना आपल्याला शिकवतात. वसुदैव कुटुंबम, सर्व विश्वच हे कुटुंब आहे. तो संत ज्ञानेश्वर महाराजांनी मित्रांनो सांगितलेलं आहे. आता विश्वास रखे देवे येणे वाघ्यज्ञ तोषावे, तो सोनी मज द्यावे पसाये दाणे. तर मित्रांनो, संत ज्ञानेश्वर महाराजांनी त्या काळामध्ये सर्व विश्वांच्या कल्याणासाठी प्रार्थना केली होती. तर या माध्यमातून आपल्याला एक बोध असा मिळतो की जीवन हे नाशिवंत आहे आणि हे जीवन आपण सत्कार्यासाठी वापरलं पाहिजे. कोणाची कुरघोडी न करता आपलं जीवन आपण आनंदमय जगलं पाहिजे. कारण मित्रांनो, ताण काय येतो, आपल्याला काहीतरी मिळवण्यासाठी आपण काहीतरी करत असतो आणि ते काहीतरी करत असताना आपल्याला जर ते मिळालं नाही तर मात्र आपल्याला चिंता वाटते, ताण येतो. आपला अहंकार कुठे दुखला की आपल्याला लगेच टेन्शन येतं, आपल्याला ठेच लागते. यामुळे हे अहंकाराचं रूपांतर तणावामध्ये होतं, चिंतेमध्ये होतं आणि परिणामी मित्रांनो ही सायकल सुरू होते. त्यामुळे जर आपल्यामध्ये अहंकारच नसेल तर मित्रांनो चिंता होण्याची काही गरज नाही. अहंकाराचा वारा न लागो अशा प्रकारचा एक अभंग आहे. तो मला पूर्ण काही सांगता येणार नाही, परंतु मित्रांनो तुम्ही या गोष्टी जर लक्षात ठेवल्या तर तुम्हाला कधीही अहंकार येणार नाही, तुमच्या मनामध्ये कधीही चिंता येणार नाही आणि तुमचं जे आयुष्य आहे ते आयुष्य तुम्ही चिंतामुक्त नक्की जगाल. मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. सांगण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत आणि बऱ्याचशा गोष्टी आपल्याला सुद्धा माहिती आहे. मित्रांनो, जीवनाची दिनचर्या व्यवस्थित ठेवा आणि आपलं जीवन सत्कारमी लावा. धन्यवाद.